मंगेशकर यांची स्मृती जतन करणारी लता वाटिका आणि ओपन आर्ट गॅलरी उभारणार, असं देखील आम्ही एक संकल्प ठेवलेला आहे. आणि हा जो आहे शब्द शिवसेनेचा, आम्ही त्यांना हा शब्द देतोय. वचननामा म्हटलं, जाहीरनामा म्हटलं की तो 1 किंवा 2 वर्षात 5 वर्षात पूर्ण करायचा असतो. पण याच्यात आम्ही काही प्रमाणात आमचं व्हिजन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे दूरगामी भूमिकेतून हे काम आमचं चालेल आणि उद्यापासून याची पत्रकं नागरिकांच्या पर्यंत आणि आपल्याकडे कलरमध्ये आता ते चाललंय काम त्याचं जे आहे ते, की आपल्याकडे देण्याच्या संदर्भात, पोहोचण्याच्या संदर्भात आमचा प्रयत्न असणार आहे. त्याच्यात अर्थातच लाडक्या बहिणी चे पुण्यातलेच कार्यक्रमाचे फोटो आहेत आणि अजून तरी आम्हाला म्हणजे असे कोणाचे फोटो वापरायची वेळ आलेली नाहीये. इतक्या लाडक्या बहिणींचा प्रतिसाद चांगल्या प्रकारचा आहे. याखेरीज आता निवडणुकीच्या प्रत्यक्ष रणनीतीच्या कडे बोलायचं झालं तर आनंदराज आंबेडकर आणि जोगेंद्र कवाडे यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे दोघांनी. त्याच सोबत त्यांचेही कार्यक्रम इथे होणार आहे. या निवडणुकीमध्ये मुख्य केंद्रबिंदू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही लोकाभिमुख योजना असेल आणि त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही काय करणार आहे, विधानसभेच्या वेळेला आम्ही तो प्रयोग केला होता 40 विधानसभा मतदारसंघामध्ये. तो पुण्यातला आम्ही सगळ्या 41 प्रभागांपैकी निदान 15 प्रभागापर्यंत तो करण्याचा आमचा प्रयत्न आहे, की ज्या ठिकाणी बचत गटांचं अधिक प्राबल्य आहे, म्हणजे जिथे गोरगरिबांच्या वस्त्या जास्त आहेत. पण ते जास्तही ठिकाणी होण्याचा प्रयत्न करू. तर त्या दृष्टीने ज्यांनी विधानसभेला लाडकी बहीण योजना पोहोचवण्यामध्ये खास संवादाचा कार्यक्रम घेतला होता, अशा साधारणपणे 8 आमच्या महिला संघटक महाराष्ट्रात काम करणाऱ्या त्या 4-5 दिवस इथे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्या सामान्य महिला आहेत त्यांच्याशी संवादाचा कार्यक्रम होणार आहे. आणि त्यामुळे आमचा प्रयत्न तरी असा असणार आहे की किमान असे 300 महिला संवाद छोटे छोटे वस्त्यांमध्ये वगैरे पुढच्या काळामध्ये व्हावेत, की जिथे महिलांच्या अपेक्षांचं प्रतिबिंब नगरसेवकांपर्यंत पोहोचू शकेल. आणि या कामामध्ये आमच्या ज्या भगिनी येणार आहेत त्या 8 तारखेपासून त्या कामात सहभागी होणार आहेत.